आरक्षणाची एक मागणी आहे आणि त्याचबरोबर आपल्या 18 मागण्या आहेत. त्या मागण्या मान्य करण्यासाठी आज आपण या ठिकाणी लढा देत आहोत. ही लढाई आहे ही आपल्या भविष्याची नसून तर आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही लढाई आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय की आपल्यातले बरेच जण कोणी वृद्धापकाळाने गेले, कोणी निधनानंतर गेले, तर कोणाचं ऍक्सिडेंट झालं. परंतु आपला हा थोडा काळ राहिलेला आहे. या थोड्या काळात सुद्धा आपल्या भविष्यामध्ये आपल्या संसाराचा किंवा आपल्या मागे असणाऱ्या कुटुंबाची त्यांना काय मिळणार आहे तर काहीच नाही, याची सर्वांना काळजी पाहिजे आणि यासाठीच आपली ही मागणी आहे. त्याचबरोबर माझ्या काही नवीन कर्मचाऱ्यांना असं वाटत असेल की मी या संपात कशासाठी यायचं, परंतु मित्रांनो इथं फक्त एंट्री आहे, इथे एक्झिट नाही आहे. एक्झिट फक्त 2च करण्यामध्ये आहे. ती फक्त एक तर म्हातारपण झालं नाहीतर मेला तरच, तोपर्यंत तुमची एक्झिट नाही. कारण की इथे 2 प्रकार आहेत. एक परमनंट कर्मचारी, जेव्हा माणूस परमनंट होतो तेव्हा मला वाटते की बाबा मी परमनंट झालो, आणि दुसरा प्रकार जो आहे तो आउटसोर्सिंग, त्याला तरी वाटतं की बाबा मला इथे राहून फायदा नाही. परंतु आपली जी कंत्राटी अवस्था आहे, ही कंत्राटी जी मनस्थिती आहे ती अशी मनस्थिती आहे, धड सोडता येत नाही किंवा धड बाहेर निघता येत नाही. अशा प्रकारच्या मनस्थितीत आपण आयुष्याची 20 वर्ष घालवलेली आहेत. तर इथून हा लढा देणं आवश्यकच आहे. मित्रांनो, ही आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आज जर आपण कायम झालो तर आपल्याला मानसिक स्थैर्य, त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य आणि त्याचबरोबर आपल्याला सन्मान मिळणार आहे. आज आपण बघतोय की एखादा अधिकारी आपल्याला कोणी सन्मान देतो का? नियमित कर्मचारी आहेत का? कदापि नाही आणि मिळणार सुद्धा नाही. जर आपल्याला हा सन्मान मिळवायचा असेल तर आपण हा लढा दिलाच पाहिजे. एकच नारा, एकच नारा, मागणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मागणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा. नाही तर खुर्च्या खाली करा. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सलग जसं आलोय त्याचप्रमाणे 2 जणची रांग लावायची आणि सभा मंडपात यायचं आहे.